तर हे बघा तुम्ही, मस्त तरी आली आहे कालवणाला. झणझणीत आपलं गावरान पद्धतीतलं चिकन हे बघा तुम्ही, मस्त झालंय. नमस्कार मंडळी, मी वैशाली रोकडे माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. कसे आहात तुम्ही? मस्त ना? तर झाला का तुमचा चहा नाश्ता? आता बघा माझी संध्याकाळची वेळ सुरू आहे जेवणाची. तर मी आज जेवण बघा बनवायला काय घेतलंय, चिकन. बघू शकता तुम्ही साहित्य आपलं 1 किलो चिकन आहे. त्याला हळद मीठ लावून ठेवलंय मी अर्धा तास पूर्वीच मॅरिनेट व्हायला. आणि त्याचं आपण साहित्य बघू. आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीचं चिकन. तर हे बघा, कांदे, सुकं खोबरे 1 वाटी, 2 टमाटर, कोथिंबीर, लसूण, आल्याचा तुकडा आणि बघा कांदा अशा पद्धतीत फोडून घ्या. आता चिकन शिजवण्यासाठी बघा 1 कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि आलं लसणाची पेस्ट. हे बघा आपला साठवणीचा मसाला आहे हा. कांदा लसूण मसाला हा काळं वाटण घेतले मी, थोडंसं अर्धा चमचा, आणि अर्धा चमचा गरम मसाला. हा चमचा भरून मी कांदा लसूण मसाला घेतला आणि याच्यापेक्षा थोडं जास्त आपला साठवणीचा मसाला घेतला. तर आता बघा आपण कांदे भाजायला घेऊ आधी. तर आपल्याला बघा डाळीवर कांदे असे भाजून घ्यायचे, कारण की चुलीत भाजले तर अतिशय चव खूप छान लागते. पण आपल्याकडे चूल नसल्यामुळे आता मी डायरेक्ट शेगडीवर भाजून घेते. कांदा भाजेपर्यंत आपण चिकन शिजायला घालू. हे बघा आपण पातेलं गरम करायला ठेवलंय. त्यात 2 पळ्या, चमचे नाही 2 पळ्या तेल घातलंय. आता मी ते तापलंय ना तर कांदा घालते. थोडासा लाल होईपर्यंत परतू द्या. मी अद्रक लसणाची पेस्ट घालते. कांदा आपला लालसर घालायचा, पण अद्रक लसणाची पेस्ट ही कांद्यातच करता, कारण शिजताना चिकनला चव मस्त येते. कारण की आधी लावून नका ठेवू, चिकनला मॅरिनेट करून नका ठेवू, फक्त हळद मीठच लावून ठेवा. आणि त्याच्यात ना थोडीशी तुम्ही कोथिंबीर पण घाला, त्याने पण खूप चांगली चव लागते. तर हे चिकन टाकते मी आता. हे बघा आता मी पाणी न घालता त्याच्यावर झाकण ठेवते आणि झाकणावर करून पाणी घालते. पाणी गरम झालं की आपण चिकन मध्ये सोडू. चिकनला थोडंसं मध्ये मध्ये हलवा. हे बघा पाणी सुटायला लागले. वरती पाणी घातल्यामुळे चिकनला पाणी मस्त सुटते. कारण की खाली तळाला चिकन लागू नये, मध्ये मध्ये त्याला हलवत राहा. बघा आपला कांदा भाजून झालाय. तर हे काढून घेऊ.
ना याच्या डाळीवर टमाटर भाजून घेऊ अशा पद्धतीने. थोडं थोडं करून चिकनमध्ये गरम पाणी घालायचं आहे ना. तर बघा आधी थोडं घातलं होतं ते गरम झाल्यामुळे आता हे पण घालते. आणि परत याच्यावर पाणी टाकते. तर ते टमाटर पण बघा थोडेसे अशा पद्धतीत भाजून घ्या. भाजला अजून आपण भाजतोय. बघा त्यात ना खोबरं भाजून घेते. आपल्याला तेल वगैरे काहीच टाकायचं नाही आहे, असंच भाजून घ्यायचं. हे तुम्ही डायरेक्ट गॅसवर जरी भाजलं ना तरी चालेल, पण माझ्या मिक्सरच्या याच्यामध्ये तुकडे लवकर वाटत नाहीत म्हणून मी किसून टाकते. आणि याला थोडंसं ना चांगलं भाजून घ्यायचं. अशा पद्धतीत खोबरं भाजून घ्या. अजून थोडंसं भाजून घेतलं ना तर ते कच्चं लागणार नाही. तुम्ही चिकनच्या ऐवजी जर गावरान कोंबडं जर केलं तर अतिशय उत्तम चवीला अजून छान होईल. आणि तुम्ही हे मटणाचा रस्सा पण करू शकता. हे बघा आपलं खोबरं मस्त भाजून झालंय. आता याला काढून घेते मी. हे बघा आपला मसाला गार झालाय. आता ना आपण याला वाटून घेऊ. थोडं पाणी टाकून वाटून घ्यायचं. मसाला वाटून झाला आहे बघा. आता फोडणीची तयारी करू. तेल तापायला ठेवलं आहे. मी आधी थोडंसं तेल घेतलं आहे, कारण की मी आधी मसाले घालणार आहे. कारण तेल जास्त तापलं नाही पाहिजे आपलं, कारण मसाले जळतील. आणि मसाले मी पूर्ण एकत्र घालणार आहे, थोडे थोडे करून नाही घालणार. सगळे मसाले एकत्र घातले, कारण ते जळले नाही पाहिजे. आणि आता मसाला घालून
तुम्ही बघू शकता आपलं चिकन मस्त शिजलंय. हे बघा. आणि मसाल्याला ही बघा तेल सुटलंय. तर आपण ना याच्यात चिकनचं थोडंसं पाणी घालणार, अर्धा कढई. त्याला तेल सुटेपर्यंत अजून परतात. बघू शकता तुम्ही बघा तेल सुटले मसाल्याला. याच्यात हा मसाला परत केला. आपला जो मिक्सरच्या भांड्याला मसाला लागलेला आहे ना, त्याच्यात पाणी घालायचं, घ्यायचा. आणि ज्याच्यात मी मसाला परतले ना त्याच्यात पण थोडासा मसाला लागलेला होता, म्हणून मी त्याच्यात पण पाणी घालून आणि तुम्हाला कितपत पातळ हवं आहे घट्ट हवं आहे त्याच्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. तर मला इतकं परफेक्ट आहे. मी मीठ घालते. मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घाला. आणि मला अजून चांगली मस्त उकळी येऊन द्यायची. झाकण ठेवते. झाकण पूर्ण नका ठेवा, अर्धवटच ठेवा. तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आज झणझणीत गावरान पद्धतीचं चिकन बनवलंय मी. हे बघा तुम्ही, आणि तुम्ही घरी ट्राय करा, कमेंटमध्ये सांगा कसा वाटला. माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली. धन्यवाद मंडळी.